हाय फ्रेंड्स, मी सीमा तुमचं सीमाज ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला दृष्टिकोन यावर काही सांगणार आहे। आपला दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे। तर एखादी तुमची परिस्थिती बदलण्यासाठी दृष्टिकोन हा सगळ्यात पहिला बदलायला हवा। त्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते। एक चप्पल बनवणारी कंपनी असते, तिकडे 2 सेल्समन काम करत असतात। ती कंपनी ठरवते या दोघांना एका बेटावर पाठवायचं। त्या दोघांना ते बेटावर पाठवतात। तिकडे गेलं असता या दोघांच्या असं लक्षात येतं की इकडे चप्पल कोणीच वापरत नाही आहे। तर आता करायचं काय? तो पहिला सेल्समन निराश होऊन कंपनीला मेसेज करतो की इकडे चप्पल कोणीच वापरतच नाही, तर आपलं मार्केट काय इथे होणार नाही। तेच दुसरा सेल्समन विचार करतो आणि मेसेज करतो की इथे चप्पल कोणीच वापरत नाही आहे, पण इथे आपण खूप मोठं मार्केट करू शकतो। आपण त्यांना चप्पल घालायला शिकवू शकतो। तर हा झाला दृष्टिकोन। पॉझिटिव्हिटीने घेतलं तर नक्कीच आपला दृष्टिकोन बदलतो। तर या दृष्टिकोनाचं खूप महत्त्व आहे आणि हेच मला तुम्हाला या ब्लॉगमधून सांगायचं आहे। तर तुम्हाला तात्पर्य सांगायचं म्हटलं तर सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कुठल्याही अडचणीत आपल्याला संधी शोधता येते। हे तुम्हाला जर आवडलं असेल तर मला नक्कीच लाईक आणि कमेंट करा। जमलंच तर शेअर आणि सबस्क्राईब पण करा। थँक्यू।